महापालिकेने वसंतदादा शेतकरी बँकेला 356 कोटी 22 लाख रुपयांची पाठवलेली नोटीस अर्धवट माहितीचे आधारे असून ही चुकीची नोटीस असल्याचं उत्तर वसंतदादा बँकेने महापालिकेला दिले। बँकेला जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी चुकीची आणि खोटी नोटीस दिली आहे। महापालिकेच्या 33 कोटींच्या ठेवी आहेत, पण प्राधान्यक्रमानुसारच रक्कम वर्ग केली जाते, त्यामुळे महापालिकेने दिलेली नोटीस बेकायदेशीर असून ती परत घ्यावी असं बँकेच्या वतीने महापालिकेला सांगण्यात आले। महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी 6 सप्टेंबरला वसंतदादा शेतकरी बँकेला नोटीस पाठवली होती। त्यामध्ये बँकेने व्याजासह 356 कोटी 22 लाख 99 हजारांच्या रुपयांची मागणी केली होती। त्यावर वसंतदादा बँकेचे औसायक मंगेश सुरवसे यांनी बँकेचे वकील भास्कर शिंदे यांच्यामार्फत 19 सप्टेंबरला कायदेशीर उत्तर दिले। अवसायन प्रक्रियेतील प्राधान्यक्रम सोडून कसल्याही रकमेची मागणी करता येत नाही। उपलब्ध निधीनुसार बँकेकडून 2,50,000पर्यंतच्या ठेवीचं वाटप सुरू आहे। यासाठी महापालिकेने अर्ज केला आहे। या अर्जातही उपलब्ध निधीनुसार बँक देईल ती रक्कम मान्य असल्याचं महापालिकेने म्हटलंय। त्यामुळे 356 कोटी रुपये मागणीची नोटीस महापालिकेने बिनशर्त मागे घ्यावी असं बँकेच्या नोटिसीत म्हटलंय। शिवाय नोटिसीचा 15,000चा खर्च महापालिकेवर राहील असं बँकेने महापालिकेला दिलेल्या उत्तराच्या नोटिसीत म्हटलंय।